बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान खरवई येथे रुळाखालून पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठे पाईप टाकण्याचं काम सुरू केले। हे काम करत असताना शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ठेकेदाराने शेताचे बांध बंदिस्ते तोडून शेत जमिनीचं नुकसान केले। त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी शेती लावताना अडचणीचा सामना करावा लागणार आहे। याबाबत खरवई येथील स्थानिक शेतकऱ्यांनी एकत्र जमून या विरोधात अंबरनाथच्या तहसीलदारांकडे तक्रार केली आहे। विकास कामांना आमचा विरोध नाही, मात्र आमच्या शेतीचं झालेलं नुकसान भरून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी अंबरनाथच्या तहसीलदारांकडे केली आहे। कुठलीही पूर्वकल्पना न देता आता यांनी हे पोल मारलेले आहेत पाठीमागे। ह्या शेत जमिनीमध्ये त्यांनी आतमध्ये घुसून झोपडपट्ट्या केल्या, झोपडी तयार केली, त्यांचा गोडाऊन तयार केलेला आहे। तिकडे त्यांनी झाडं तोडलेली आहेत। माझ्या जागेमध्ये ही ज्वेलरीवाल्यांची जागा आहे, ती खरवेवाल्यांची जागा आहे, तिथे बोरीची झाडं तोडलेली आहेत। बराच नुकसान केलं, न कुठली पूर्वकल्पना न कुठली नोटीस। ज्या टायमाला आम्ही इथे आलो तेव्हा आम्हाला उघडकीस झाला का बाबा एवढा मोठा प्रॉब्लेम यांनी निर्माण केलेला आहे। मागणी का आम्हाला कल्पनामध्ये घेऊन बाबा आमचं नुकसान काय झालेलं आहे त्या भरपाई द्यावी त्यांनी। रेल्वेच्या इंजिनियरांना आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की जाब विचारला की तुम्ही आमच्या जागेमध्ये न विचारता कसं काय हे केलं, तर त्यांनी उत्तर दिलं की जागा पडीक होती तुमची, त्याच्यावरती म्हणून आम्ही केलं, आणि उडवडीची उत्तरं दिली त्यांनी आणि पूर्ण शेतीचं नुकसान करून टाकले। बघा मध्ये मध्ये पोल घातलेत, जागा खणून टाकले, बांध बंदिस्ती होती ती सगळी काढून टाकलेली आहे आणि त्यांनी अनधिकृत इथे झोपड्या बांधलेल्या आहेत, माल त्यांचा टाकलेला आहे, कॉन्क्रीट वगैरे टाकलेला आहे। आता याच्यामध्ये माणूस शेती तरी कशी करणार।